यांचं मॅगझिन सोबत ना चॅनल सुद्धा आहे. हा इंटरव्ह्यू ते तिथे सुद्धा अपलोड करणार आहेत. अच्छा. येस. ॲक्शन. नमस्कार. आयकॉन इंडिया मॅगझिनच्या विशेष मुलाखतीत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण रामपुरे यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. स्वर्गीय दादासाहेब यांच्या पत्नी श्रीमती मंजिरी दादासाहेब रामपुरे यांच्या सोबत बोलणार आहोत. तर मग मंजिरी मॅडम, आज दादासाहेब आपल्यात नाहीये, पण त्यांनी केलेलं हे एवढं भव्य कार्य, हा वारसा आणि हे संपूर्ण कुटुंब, हे सगळं तुम्ही कसं सांभाळताय? दादासाहेब हे फक्त माझे पती नव्हते, माझ्यासाठी माझं अख्खं जग होते. माझ्यासारख्या अबला स्त्रीवर, अबला बला ही बला, जिचं या जगात कोणीही नव्हतं, त्या अंधारात त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मला त्यांच्या अनाथाश्रमात काम दिलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप मोठं स्थान दिलं. त्यांची अर्धांगिनी होण्याचा मान दिला. मी त्यांच्या विश्वासाला पात्र आहे का नाही मला नाही माहिती, पण दादासाहेबांनी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो संघर्ष केला, ती स्वप्न, ते कार्य मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेव. आज दादासाहेब आपल्यात नाहीत, पण या घरातले सगळे कोपरे मला त्यांची आठवण करून देतात. मी कधीही कोणताही निर्णय घेतला तरी ते कायम माझ्या पाठीशी उभे आहेत, मला धीर देत आहेत असं वाटतं मला. मला माहिती आहे ते आपल्या नाही आहेत, पण मी त्यांचं जाणं अजून स्वीकारू शकले नाही. पण ते खरंच नाही आहेत. माझ्या डोळ्यांसमोरच त्यांनी त्यांचा शेवट आई प्लीज रडू नको, प्लीज रडू नको, शांत.
आहे हे? ह्याचं पान उलटायला गेले की तुकडे होत आहेत फक्त. काय करू? दादासाहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारांमध्येच माणुसकी नव्हती, तर त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते त्यांचे विचार जगले. त्यांनी अनेक अनाथ मुलांना आसरा दिला, आणि फक्त आसरा नाही दिला, तर त्यांनी कुटुंब दिलं, शिक्षण दिलं, जगण्याचा आत्मविश्वास दिला. ते अनेक समाजकार्य करायचे, पण त्यांनी कधीच ते प्रसिद्धीसाठी केलं नाही. ही समाजाची नाही, तर माझी जबाबदारी आहे हे मानून ते आयुष्यभर काम करत राहिले. आणि त्यामुळेच त्यांनी अनेकांच्या मनात वडिलांची जागा घेतली. माझ्यासाठी सुद्धा ते माझ्या वडिलांसारखेच होते. थँक्यू मॅडम. आता दादासाहेबांचं हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी मंजिरी मॅडमनी उचलली आहे, आणि त्यांनी तसं आज सांगितलं देखील आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं?